नमस्कार शेतकरी बंधूंनो. गेल्या 2-3 वर्षापासून कर्जमाफी संदर्भात कैक आंदोलन आणि कैक उठाव झाले. सगळं आता झालं असताना आता कर्जमाफीची तारीख डिक्लेअर केली होती 30 जून 2026. पण काल मुख्यमंत्र्यांनी एक मेन महाराष्ट्र राज्याचे जे सचिव आहेत त्यांच्या अंडरमध्ये एक कमिटी नेमली आणि आता कर्जमाफी पुढे जाणार आहे असं अपडेट आलेलं आहे. मित्रांनो, कर्जमाफी करणं हे तरी शासनाच्या विचाराधीन नाही आहे. पुढं आचारसंहिता वगैरे लागतील, पुढं काय होईल याच्यामुळे कर्जमाफी पुढं चाललेलीच होती. आता ही कमिटी नेमलेली आहे, त्याचे अध्यक्ष सचिव आहेत. ते सचिवांचा निर्णय होता 2029 उजाडणार आहे आणि आमदारकीची जी आचारसंहिता असते ती लागायच्या आधी 2-3 महिने ही 100% कर्जमाफी होणार. त्याच्यात अटी शर्ती काहीही नसणार. सरकार आणण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आता जर कर्जमाफी केली तर शेतकरी विसरून जातील आणि मतदान करणार नाही. यामुळे सगळा हा शासनाचा खटाटोप चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची ही आशा सोडून देणंच गरजेचं आहे. काही उठाव करणे काही उपयोग नाही. ज्यांना आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांनी फक्त कर्जमाफीची तारीख डिक्लेअर करून घेतली आणि सरकारमध्ये जाऊन विराजमान झालेले आहेत. परत रोहित पवार साहेबांनी सुद्धा पंढरपूर येथे आंदोलन केलं. त्या आंदोलनाला सुद्धा त्यांनी 22 तारखेसाठी आपला हे दिलेला आहे. आणि आता कर्जमाफीसाठी एवढा पाऊस पुढं लांबलेला आहे. जून महिना अख्खा संपत आलेला आहे तरी अजून एक थेंबही पडलेला नाही. त्याच्यामुळे हे वर्षसुद्धा 26-27 सुद्धा कर्जमाफीमध्येच घ्यावा लागणार आहे. त्या नाहीतर शेतकरी आता काही करू शकत नाही. मालाचे बाजारभाव पार डाऊन झालेले असल्यामुळे आता इथून पुढे आत्महत्या ह्या जास्तच वाढणार आहेत. कारण पैसे उपलब्ध करायला शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं साधन राहिलेले नाही आहे. त्यामुळे आपण आता हे कर्जमाफीचा विषय सोडून देणंच फार गरजेचं आहे. कारण साम टी व्हीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मीटिंग घेऊन कर्जमाफी पुढे जाण्याची शक्यता आहे असं वर्तवल्यामुळे कर्जमाफीच्या आशा आता मावळलेल्या आहेत. तरी सर्व शेतकरी बंधूंनी कर्जमाफी ह्या संदर्भात शासनाला कुठल्याही प्रकारचं बोज्रेशन आणू नये आणि शासन ही कर्जमाफी करण्याच्या मनस्थितीत नाही आहे. परत सहकार क्षेत्राचे जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागलेली आहे. त्यामुळे एकदाच आमदार झालं आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही फॉर्म भरायची सुद्धा गरज नाही. मग तुम्हाला सुद्धा त्या सवय लागलेल्याच आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला जर कर्जमाफीची सवय लागली याच्यात काही वावगं नाही आहे. एवढं आपल्या शेतकरी जेवढे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. नमस्कार, धन्यवाद.